छत्रपती संभाजीनगर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये BHMSच्या द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आत्महत्या केली आहे। या तरुणाविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवत त्यानंतर त्याला 2 तासांमध्ये अटक केल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली आहे। एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचं नाव दत्तू बाबासाहेब गायके असे आहे। तो जानेफळ तालुका वैजापूर येथील रहिवासी आहे। तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे गायत्री बाबासाहेब दाभाडे असे नाव आहे। मृत गायत्रीच्या मावशीने सिडको MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आणि गायत्री हे एकाच गावाचे रहिवासी आहे। गायत्री ही शहरातील फोस्टर महाविद्यालय या ठिकाणी BHMSच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती। गावामध्ये असताना गायत्रीचे आरोपी सोबत काही वेळा बोलणे झाले होते, मात्र शहरामध्ये आल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती। त्यामुळे आरोपी गायत्रीच्या मोबाईलवर सतत फोन करून त्रास देत होता आणि भेटण्यासाठी बोलवत होता। गायत्रीने याविषयी तिच्या मावशीकडे तक्रार देखील केली होती। मावशीने गावी जानेफळमध्ये आरोपीला भेटून गायत्रीला फोन करून त्रास देऊ नकोस असे समजावून सांगितले होते। त्यानंतरही त्याचा त्रास देणे थांबले नव्हते। 17 जून रोजी गायत्रीने मावशीकडे आरोपी फोन करून त्रास देत आहे आणि भेटण्यासाठी बोलवत असल्याचं सांगितलं होतं। या त्रासाला कंटाळूनच तिने 25 जुलै रोजी वसतिगृहातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणी 30 जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेलुरे हे करत आहेत।